खानदेशातील विशेष घडामोडी आपण पाहत आहात. खानदेश भूमी न्यूज, आमची बांधिलकी फक्त जनतेशी. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला भारतीय संविधान सेनेचा तीव्र विरोध. धुळे येथे भारतीय संविधान सेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर संविधान जागर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन देऊन अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली. संघटनेने राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या अभिप्रायाचा राजकीय गैरवापर करत असल्याचा आरोप केला असून न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा अशी मागणी केली. तसेच SSC ST उपयोजनेचा निधी सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा, शेतकऱ्यांच्या जमिनी मूळ वारसांच्या नावे परत करणे, सिंचन व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेतील अनुदान वाढवणे अशा एकूण 6 प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. मागण्यांची पूर्तता न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भारतीय संविधान सेनेने दिलाय. या बॅनरखाली जरी असलं तरी पुण्यातल्या या सर्व जातीतल्या लोकांनी एकत्रित येऊन मला विशिष्ट आनंद वाटला की आमच्या सोंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली ST SC ओबीसीमधल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन हा संविधान जागरच या ठिकाणी आज केलेला आहे आणि जातीय सलोखा कसा राहील याकडे जास्त लक्ष सर्वांनी दिलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो, धुळेकरांचे आभार मानतो की आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जातीय भांडणं होत असताना सुद्धा धुळ्यातली आज सर्व जाती एकत्रित येऊन संविधानाचा जागर करतायत. ही आहे महाराष्ट्राला दिशा आणि आशा देणारा कार्यक्रम ठरलेला आहे. भर पावसात आदिवासी बांधव असेल, बांधव, मातंग बांधव, कर्मकार बांधव, मराठा बांधव आदी सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहून भर पावसात सुद्धा त्यांनी साथ दिली. त्याबद्दल आयोजकांच्या पण आभारामध्ये माझे आभार मिसळतो. धन्यवाद. सध्या राज्यामध्ये उपवर्गीकरणाचा विषय सध्या जोरात सुरू आहे. त्या वतीने आज उपवर्गीकरण धोरण याच्या विरोधात व अन्य जे काही महत्त्वाचे SC STचे प्रश्न होते याच्यावर आम्ही एक संविधान जागर आंदोलन ठेवलं होतं. या जागर आंदोलनाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी दंगलकार कवी चंदन शिवे आमचे मित्र आले होते. त्याच्यानंतर समाजातले अनेक चर्मकार बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, मातंग बांधव या ठिकाणी आले होते आणि समाजातले जे ज्येष्ठ युवक आहेत त्यांनी पण मोठे साथ दिली. भर पावसात सुद्धा महिला भगिनी मोठ्या संख्येने होते आणि पूर्ण पाऊस सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालू असताना सुद्धा कोणीही जागेवरून हललं नाही आणि येणारा हा लढा आम्ही परत पुढे घेऊन जाणार आहोत. आमचं एकच म्हणणं आहे की 2 जातींमध्ये भांडण न करता एक ताकदीने आपल्याला आंबेडकरवाद, संविधानवाद जिवंत ठेवायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीचे एक समुच्चय बांधलेला आहे, त्याची वज्रमूठ कायम ठेवायची याच्यासाठी हा लढा असेल आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय संविधान सेनेच्या वतीने आम्ही मोठाले लढे प्रश्न आपल्यासाठी हक्कासाठी लढू एवढीच ग्वाही देतो. जय भीम, जय संविधान. खानदेशातील विशेष घडामोडी आपण पाहत आहात. खानदेश भूमी न्यूज, आमची बांधिलकी फक्त जनतेशी.